रामकृष्ण हरी. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाच्या विषयावर मित्रांनो चर्चा करायची. आणि मी 2 प्रश्नापासून ह्या व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करणार आहे. आता माझा पहिला प्रश्न असा आहे. निखिल भांबरे नावाच्या एका नाशिकच्या तरुणाला 50 दिवस पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवलं होतं. त्याला अटक करण्यात आली होती. हा निखिल भांबरेला नेमकी अटक का झाली? तर यानं एक लहानशी पोस्ट ट्विटरला केली होती, म्हणजे आता ते एक्सला केली होती. ती पोस्ट अशी होती, बघा तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका बरं. वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी बारामती गोडशे तयार करायची. म्हणजे वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी बारामतीचा गोडशे तयार करण्यासाठी ही पोस्ट केली होती निखिल भांबरे या नावाच्या युवकानं. ह्या पोस्टमुळं त्या ठिकाणी निखिल भांबरेला 50 दिवस न्यायालयीन कोठडीत टाकण्यात आलं, म्हणजे अटक करण्यात आली. त्याहून पुढे जाऊन केतकी चितळे नावाच्या एका अभिनेत्रीने दुसऱ्यानं लिहिलेली कविता स्वतःच्या अकाउंटला पोस्ट केली. मग त्याहून त्या व्यक्तीला, त्या महिलेला 40 दिवस तुरुंगवास भोगावा लागला. कारण काय? एकानं 2 वळीचे चारोळी टाकली पोस्टला म्हणून त्याला 50 दिवस, आणि एकाला फक्त दुसऱ्याची कविता म्हणून दाखवली म्हणून 40 दिवस. एकूणच मी तुम्हाला हे का सांगितलं, कविता चारोळी ह्या दोघांमध्येही ह्या नेत्यांच्या आईवर बहिणीवर कुणावर काही बोललं नाही, तरीही यांना तुरुंगवास भोगावा लागला. मित्रांनो, मला आज त्याच विषयावर थोडं यायचं होतं. त्यावेळेस हे कुठल्याही पदावरती नव्हते संविधानिक. आता संविधानिक पदावरती नरेंद्र मोदी नावाचा एक 75 वर्षाचा ज्येष्ठ व्यक्ती आहे, आणि त्या व्यक्तीला काय काय म्हणून तुम्ही ट्रोलिंग केली. त्यांच्या आईवर तुम्ही गेला, त्यांच्यावरती गेला, त्यांच्या चरित्र्यावरती गेला, आणि परिणामीच तुम्ही मोदी द्वेषानं एवढे होरपळून गेलात की तुम्ही काय बोलताय हे सुद्धा कळलं नाही. होय, मी त्या सीजीपीच्या प्रोटेस्ट विषयीच बोलतोय. आज त्यावरती बोलण्याची मित्रांनो खरंच गरज आहे, गरज भासते. हे आपलं दुर्दैव आहे मित्रांनो. ही एक आपली रियालिटी आहे. ही आपली संस्कृतीच नाही, ही आपल्या संस्कृतीच्या अगदी विपरीत आहे. आणि हे जे चाललंय, हे लावलंय, याविषयी कोणीतरी बोलावं पाहिजे, कोणीतरी बोलावं लागतंच. म्हणजे बघा, आपलं भारताचं भाग्य आहे, एवढ्या गोष्टी होऊन सुद्धा तो व्यक्ती म्हणतो की आपलेच दात आणि आपली जीभ आहे, एखाद्या वेळेस दाताखाली जीभ येते म्हणून त्या दाताला पाडायचं नसतं. हे विचार त्या व्यक्तीचे आहेत, ज्या व्यक्तीविषयी एवढं ट्रोलिंग केलं जातं, आणि त्या व्यक्तीला हुकुमशहा म्हणतं. अहो, नेमकं हुकुमशहा म्हणायचं म्हणायला पाहिजे होतं कुणाला? तुम्ही त्यांना काहीच नाही बोलत. पण ज्या बघा पेपर फोडला कुणी, पेपर फोडायला लावला कुणी, यावरती अक्षरशः वर्षानुवर्षे पैसे कोण छापायचे, याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? या सगळ्यांना अटक झाली आहे. नवीन कायदा येणार होता, आला. मग तरीही एवढं भयंकरपणे हे ट्रोलिंग जी चालली होती, हे अतिशय निंदनीय आहे. हा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे, ते प्रत्येक रील्स आलेले आहेत. मोदीविषयी, भारतीय सैन्याविषयी, भारताविषयी, हिंदू धर्माविषयी, हिंदू देवदेवताविषयी, त्या प्रोटेस्टच्या माध्यमातून जे काही प्रतिमा मलिन करायचं काम आहे, काय तरुण मंडळीने केले आहे, तुम्ही याला झंझड म्हणू शकता का? ही झंझड आहे मित्रांनो, ही लाडलेली वाळवी आहे. बघा, त्यामध्ये जे काही ही प्रोटेस्ट आहे, हे जे काही म्होरके आहेत, त्यातीलच एक सौरभ दास नावाचा, आता तो व्यक्ती म्हणतो की मुलांना हलकासा मजाक हा केला. म्हणजे राष्ट्राचे, लोकशाहीच्या राष्ट्राचे संविधानिक प्रमुख व्यक्ती आहेत, त्यांची हलकासा मजाक त्यात बिघडलं कुठं? म्हणजे कुणाच्या मायेवर शिव्या देणं हे यांचा हलकासा मजाक आहे. समजून घ्या, जर कुणी याच सौरभ दास आणि ह्या दिपकेच्या घरापुढे जाऊन ह्याच्या बापाला भडवा म्हटलं, काय होतंय? लहानशी मजाकच होती. कोण त्यांच्या आईवरून शिवी दिलं, काय होतंय? लहानशी मजाक होती. कुणी बोललं तुझ्या बापाचं श्राद्ध जेवायला चल, तरी जेवायला चल, काय झालं? मजाकच आहे ना. भले हे मोदी जिवंत आहेत, ते विद्यमान आहेत, पदावरती आहेत, तरीही याच्या तेरवीचं जेवण तिथं वाटलं गेलं. किती भयंकर आहे हो हे, किती भयंकर आहे गोष्ट. ही आपली संस्कृती नाही, हे भारतीय परंपराच नाही. आणि हे आपल्या भारताची जी म्हणतो ना आपण, जो संस्कृती आहे, ही अजिबात नाही.
मग ज्या ठिकाणी ते व्हिडिओ पूर्ण बघितले आणि त्यामध्ये जे नेते सांगतात की हे सगळं नॉर्मल आहे, हे एक हलकासा मजाक होता. हा मजाक असतो. त्या व्यक्तीची आई 100 वर्ष जगून या आनंदात विलीन झाल्याची बॉडी सुद्धा आता नाही. त्यांच्यावरती हे लोक बोलतात. आणि ज्या महिला, आपण महिलेला अक्षरशः आपल्या भारतामध्ये देवीचं रूपात मानतो, समजतो. पण तेच कोणी मधलं बोट दाखवतंय, कुणी असलीच चाळे तिथं करतंय. नेमकं हे काय नेमकं आहे? ह्या लोकांचा हा प्रोटेस्ट का होता मला हेच कळलं नाही. नीटचा प्रोटेस्ट होता. ते 21 जे मुलं तिथं मृत पावले त्या पेपर लीकच्या माध्यमातून. पण ह्या ज्यावेळेस राजीनामा होतो त्यावेळेस तेच मंडळी हॉटेलमध्ये एन्जॉय करतात. ती यांची भावपूर्ण श्रद्धांजली आहे का त्या मेलेल्या पोरांसाठी? म्हणजे हे खूप भयंकर आहे. तुम्ही एक काळ बघितलाय 19 ते 22 पर्यंत ह्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये खरी हुकुमशाही होती का? ते निखिल भांबरे असे, केतकी चितळे असतील किंवा असे अनेक असंख्य लोकांचे आवाज दाबायचा तिथं प्रयत्न झाला. एक आताचे ट्रेनिंगचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना सुद्धा तिथं अटक त्या परेडमध्ये झाली होती. असे असंख्य नाव आहेत. त्यावेळेस सरकारच्या विरोधामध्ये कुणीही एक शब्द काढू शकत नव्हतं. पण अक्षरशः आता लोक सरकारला शिव्या घालतायत. जातीवरून, नावावरून, रंगावरून, आईवरून, बायकोवरून, बहिणीवरून शिव्या घालत आहेत. तरी हे सरकार शांत आहे. याचा अर्थ मित्रांनो तुम्ही हे समजू नका की सरकार असं गप ऐकून घेईल. हे सरकार सर्वांना आपलं मानतं. हीच सगळ्यात मोठी चूक आहे. जर आज या ठिकाणी जर काँग्रेस असलं असतं तर आज कित्येक तरुण तुरुंगामध्ये बंद असले असते. कित्येक तरुणांचं करिअर आता बर्बाद केलं असतं त्या अशाच माध्यमातून. पण हे असं करत नाहीत. आता तुम्ही केरळचं उदाहरण घ्या. केरळमध्ये, कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी अनेक केसेस बनलेत राहुल गांधींनी त्याच लोकांच्या विरोधामध्ये. म्हणजे या सगळ्या माध्यमातून ह्या सगळ्याला अद्दल घडवायला मित्रांनो पाहिजेच. आमची सरकारला विनंती आहे, हे लातो के भूत बातों से नाही मानते. जर यांना आज सूट दिली तर जी काही कायदा असेल किंवा जी ही कायदा प्रणाली आहे, हे याचं कारण काय? लोकांमध्ये या सगळ्या गोष्टीला अंकुश लागावा, लोकांनी यापासून दूर राहावं आणि कायदा व्यवस्था ही अबाधित राहावी, यासाठी हा सगळा अट्टहास आहे लोकशाहीमध्ये. मग हे लोक ह्या सगळ्याला पायमोल्ली करत हे असं करत असतील तर यांना वेळीच लगाम हा लावायलाच हवा. ह्या सर्वांवरती कार्यवाही झाली पाहिजे. खास करून हे जे काही सीसीपीचे काही नेते आहेत महत्वाचे 4-5, या चौघाला तुम्ही पहिला अटक करून घ्या. ह्या सगळ्या गोष्टीला रिस्पॉन्सिबल हे 4 लोक आहेत. ह्या 4 लोकांच्या माध्यमातून काय काय अजून घडवायचं होतं, काय घडलं याची पूर्णपणे माहिती घ्या आणि या सगळ्यांच्या मुसक्या आवळा. कारण ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती ही जगामध्ये एक मिसाल आहे. ही मिसालच राहावी. पण ह्या 2 महिन्यामध्ये जगात जी काही भारताची प्रतिमा आहे, ही प्रतिमा वाचली तुम्हाला वाटतं? नाही. त्या ठिकाणी प्रतिमा ही मलिन करायचं काम ह्या लोकांनी केलं. मित्रांनो तुमचं या सगळ्याविषयी मत काय नक्कीच व्यक्त व्हा. तुम्हाला काही आमच्यासाठी, आमच्या चॅनलसाठी, परिवारासाठी काही हेल्प करायची असेल, तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट नंबर आणि फोन पे पेटीएम देत आहे. नमस्कार. राम राम. रामकृष्ण हरी.